सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे बराच खलबतं आणि खळबळ झाली। काल दिवसभर संध्याकाळच्या नंतर बऱ्याच त्यावर रिॲक्शन्स आल्या। आज मात्र सुरेश धसांनी स्पष्टपणे या सगळ्या भेटीमागे काहीतरी षड्यंत्र आहे आणि षड्यंत्र करणारा नेता बीड जिल्ह्यातलाच आहे अशाही पद्धती त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। हे षड्यंत्र काय झालं असावं, काय याच्या मागचा उद्देश आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी कालच आपली दणक्यात प्रतिक्रिया दिली। सुरेश धसांनी मराठा समाजासोबत धोका केलेला आहे, हे अपेक्षित नव्हतं। आजच्या अपडेटवर बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः मनोज दादा जरांगे पाटील आहेत। दादा, सुरेश धसांचं म्हणणं असं आहे की ते भेटले, त्या ठिकाणी चर्चा झाली, सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या, पण त्यांनी आज एक नवीन खुलासा केला की मला या प्रकरणामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न झाला आणि मस्साजोगचं प्रकरणाचं फोकस हलवण्यासाठी हे षड्यंत्र झालं। नाही नाही, मस्साजोगचं नाव घ्यायची काही गरज नाही त्यांना। हा, मस्साजोगचं प्रकरण हलवायचं आणि फेलवायचं हे असले हे बघा, खोटरडे बयान तुम्ही जितके जितके देताल ना तितके तितके नजरेतून पाडणार आहे। बदनाम करायचं षड्यंत्र तुम्हाला कोणी केलेलं नाही, करायची गरज नाही असं का म्हणतो मी। तुमच्यावर जर कोणी आरोप केला धसांवरती तर मग मात्र आम्ही मराठा समाज खंबीर आहेत ना समोरच्याची जिरवायला। कोण बदनाम करतं बघू द्या बरं, कोण षड्यंत्र करतं बघतो आम्ही। करा धसाला तुम्ही कसं का बदनाम करतात, खानदानी आहेत आम्ही, ओरिजिनल अस्सल आहेत। करा म्हणा बदनाम, तुम्हाला दाखवतोच काच का कसं आहे। तुम्ही गेलात, नाही गेल्यावर गेलं म्हणल्यावर बदनाम आहे। तुम्ही गेलात आणि गुप्त, म्हणजे त्याचा अर्थ असा होतो हे तुमच्यावरती खूप विश्वास टाकला होता, तुम्ही गुप्त भेट घेतली, म्हणजे थोडक्यात हे मॅटर तुम्ही सगळं रफादफा केलं, हे सगळं जाळून टाकलं। कोण षड्यंत्र असलं तुम्हाला बदनाम करायला? देवेंद्र फडणवीस त्यांचं आहे का षड्यंत्र? आहे कुणाचं आहे? बीड जिल्ह्याचा नेता असा असं अरे खोटं केला का आरोप? आम्ही बघतो बरं त्याच्याकडे। पण त्यांनी मान्यच केलेलं, मी भेटलो, दोनदा भेटलो, मान्य केलं। कशामुळं? काय गरज आहे? काय गरज आहे? काय म्हटले, माणुसकीच्या नात्याने आजारपण असताना मी त्यांना भेटलो। वाटतं का बरं तुम्हाला तरी हे आणि राज्यातल्या जनतेला तरी? माणुसकी जिवंत ठेवायला का ती आयुष्य होते काय? शेवटचा घटका मोजितो का? शेवटचा घटका मोजितो का? त्याला काय झालं? हा, माणूस वैर कधी संपलं म्हणतो, एखादा वारला तर त्या ठिकाणी भेटीला जातो, त्याविषयी वाटतं की नाही आपलं काय असलं तरी भेटून येऊ आपण। दुखण्याला काय? अरे एवढा मोठा खून केला, इतकं क्रूर येते हो, आणि त्याला तुम्ही भेटता? तुम्हीच सांगितलं ना, असल्याचं काय तोंड बघायचं? काय गरज होती असल्याचं तोंड बघायची? मग तर त्या पंकजा मुंडेंनी तुम्हाला पाडलं म्हणले, पाडायला लागले, अमकं झालं तमकं झालं, आणि मुंड्याच्या विरोधात लाट होती। तुम्हाला पाडायला म्हणल्यावर मराठ्याच्या पोरांना हातात घेतली की नाही निवडून? पाडून दिलं का? नाही ना दिलं तुम्हाला पाडून। तुम्हाला प्रश्न विचारला होता पत्रकारांनी, पंकजा मुंडे मंत्री झाली, त्याला शुभेच्छा देणार का? ची भात देणार नाही म्हणे, ती मला पाडायला लागली, तिला काय जवळ करायचं? माझ्या मराठ्याच्या विरोधात फक्त पाडायलाच लागली होती ना, तरी मराठ्याने पाडून नाही दिलं। आम्ही खंबीर आहेत ना, कुणाला पाडून द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं ती, आम्ही खंबीर आहेत त्याला, त्या विषयाला। पण ते नुसतं पाडलंच होतं, पण मग साधाच विषय होता। पाडापाडी म्हणजे साधा विषय असतो लय मोठाने। याने माणूसच मारून टाकलेत आपले। क्रूर कोण मग? तिथे इतकी क्रूर नाही मग याची इतकी। आणि मला याचं उत्तर द्या राव, ते म्हणता षड्यंत्र असलं नामकं केलं। नुसती त्याला सर्दी झाली तर तुम्ही त्याला धावत पळत भेटायला गेले 4 घंटे। खरंच तुम्ही जेलला जाऊन देणार का त्याला? जेलात तर लय हाल असतात मग, तुम्ही तर तुम्हाला सहनच नाही होणार ते जेलला जाणं। तुम्ही त्याला जेलला जाऊन देत नाही, अजिबात नाही जाऊन देत। आणि काय मग सजूकचं मॅटर हे करायले ते करायले, तुम्हीच करायला, तर दुसरं कोण करायले? मार्क देणार आम्ही, शाबासकी देणार त्या नाव बाहेर काढणाराला। खरंच त्या बावनकुळे साहेब का कोण आहेत का, खरंच मार्क द्यावा लागते। अंधारात झालेली चोरी त्यांनी उघड आणली, इथं डाका पाडलाय मग